यस्य यतोऽन्वया ब्रह्मरुदा आदिकवये मय्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यत्र स्त्रिसर्गो दां सत्यं परं हि सत्यं परं हि सत्यं परं गोपाल आणि सांख्यजे पाविजे तेचे योगी गमिजे म्हणून ऐक्य दोहीचे सहजे इया परी. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेला श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाच्या 29व्या ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे ज्ञान आणि कर्म. आणि सांख्ये जे पाविजे तेचे योगी गमिजे. सांख्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाने जे प्राप्त होतो तेच कर्मयोग्याला प्राप्त होतं. कर्मयोगी कोण? निष्काम कर्मयोगी. ज्ञानाने जे प्राप्त होतं तेच कर्माने प्राप्त होतं. पण मात्र निष्काम कर्म फार महत्त्वाचं आहे. निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान होतं आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ऐक्य दोहीचे सहजे इया परी. म्हणून दोन्ही एकच आहे. ज्ञानानेही मोक्ष मिळतो आणि योगानेही मोक्ष मिळतो. योग म्हणजे कर्मयोग, म्हणजे निष्काम कर्मयोग. त्या दोन्हीही नाही, एकच फल प्राप्त होते, मोक्ष. म्हणा की परमात्मा स्वरूप किंवा आत्मस्वरूप काही म्हणा. त्यांना ज्ञानी किंवा निष्काम कर्मयोगी यांना फार प्रयास करावे लागत नाही किंवा अनेक साधनं त्यांना करावी लागत नाही. साधनाची नाही आटाआटी असं म्हटलेलं आहे. त्यांना साधनाचा आट्टापिट्टा करावा लागत नाही आहे. त्याला एक दृष्टांत दिला. देखे आकाशा आणि अवकाशा, भेद नाही जैसा. तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. आकाश म्हणजे काय आणि अवकाश म्हणजे काय? पोकळी. आकाशा आणि अवकाशा भेद नाही तैसा. आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे आकाश. तुम्ही कुठपर्यंत जरी गेलात तर तुमच्या हाताला काही कढईसारखं लागणार, कारण पोकळी नुसती, दुसरं काहीच नाही. मग आम्हाला कसं तव्यासारखं कढईसारखं दिसतं,
ते खूप सखोल आहे म्हणा, किंवा तुम्ही कुठपर्यंत जरी गेलात तरी पोकळ 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 पोकळच आहे. जसं खोल रिकाम्या विहिरीत पाहिलं की काळं दिसतं. काळं म्हणजे ती पोकळी. तसं आकाश म्हणजे पोकळी. आकाश म्हणजे काही एखादा वस्तू, एखादा पदार्थ नाही आहे, लक्षात. म्हणून पोकळीमध्ये आणि आकाशामध्ये भेद नाही, दोन्ही एकच. पोकळी म्हटली तरी तेच आणि आकाश म्हटलं तरी तेच. तैसे ऐक्य योग संन्यासा. त्याप्रमाणे कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग आणि संन्यास यांच्यात ऐक्य आहे. आणि ज्याला ऐक्य कळलं त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. निष्काम कर्म म्हटलं तरी तेच आणि संन्यास म्हटलं तरी तेच. निष्काम कर्म म्हणजेच फलाचा त्याग आणि संन्यास म्हटलं तरी त्यागच. दोन्ही एकच. तयाशीचे जगी पाहिले आपण पेतेनेची देखिले. जया सांख्ययोग जाणवले भेदे विना. मौली म्हणतात संन्यास व योग हे भिन्न नाही आहेत, दोन्ही एकच आहेत. आपण पेतेनेची देखील. आणि अर्थात संन्यास आणि योग हे वेगळे नाही आहेत असं ज्याला कळलं. आकाश आणि पोकळी वेगळे नाही आहेत, एकच आहे. तसं संन्यास आणि योग हे वेगळे नाही आहेत असं ज्याला कळलेलं आहे. जया सांख्ययोग जाणवले भेदे विना, त्यालाच साधनेबद्दल उजाडलं म्हणावं. साधनेबद्दल मग त्यांना बाकीचे करायची गरज नाही. या गोष्टीनंच आत्मस्वरूप हे फल प्राप्त होतं. आत्मस्वरूप तेच, ब्रह्म तेच, परमात्मा तेच, दोन्ही सगळे एकच आहे. पण भेद नसला पाहिजे, ऐक्य कळायला पाहिजे, अभेद कळायला पाहिजे. सांख्य आणि योग दोन्ही एकच आहेत, संन्यास आणि योग दोन्ही एकच आहेत, निष्काम कर्मयोग आणि संन्यास एकच आहेत. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुं मयोगतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला महाबाहो म्हणून संबोधितात. अर्थात काय? संन्यासस्तु महाबाहो. चित्तशुद्धी करणारा संन्यास म्हणजे कर्मयोग आणि कर्मयोग म्हणजे संन्यास. कर्म निष्काम कर्मयोग म्हणजे त्याग आणि संन्यास म्हणजे त्याग. मग निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान न करता हट्टाने केलेला कर्मसन्यास
तो दुःखाला प्राप्त होतो. हट्टाने नाही करायचं, बळजबरी नको. बळेविने शक्ती बोलू नये. कळून करावं. न कळून किती हट्ट करायचा फायदा होत, उलट त्रास होतो. कळलं की त्रास होत नाही, न कळल्यावर त्रास होतो. आपल्याला माहिती आहे आमच्या गावाला जायचं, काहीच त्रास होणार नाही. पण जो मोगमच निघाला गावाला जायचं, आता कुठं जायचं आणि कोणत्या गावाला जायचं, त्याला मात्र कष्ट होणारच. का निश्चित पत्ताच नाही कुठं जायचं. जायचं खरं, पण कुठं जायचं? जिकडं गाडी नेईल तिकडं, गाडी नेईल तिकडं. गुरुवारी धुंडा महाराज एक दृष्टांत सांगायचे. ते म्हटले, एका माणसाने गाडी विचारली, ही गाडी कुठे जाते? ते म्हणले नागपूरला. तुम्हाला कुठं जायचं? मला मुंबईला जायचं. मुंबईची गाडी नाही लागली, ही नागपूरची गाडी आहे. मुंबईची गाडी आलीच नाही. मग हा येऊन त्या गाडीत बसला. कोणत्या? नागपूरच्या. महाराज म्हणजे त्याला विचारे, ही मुंबईची गाडी आहे नागपूरची आहे? ते म्हणले कहा जाओ, भीकही मागणं आहे. मुंबईला गेलं तरी भीकच मागायची, आणि नागपूरला गेलं तर भीकच मागायची. गाडी नेल तिकडं नाही, काहीतरी ध्येय ठरलेलं पाहिजे. आपल्याला आमच्या ठिकाणी जायचं, उगीच जायचं गाडी नेल तिकडे, काय होतं? साध्य ठरलं पाहिजे तर साधनाचं फल मिळतं. साध्य ठरलंच नाही तर साधनाचा उपयोग होत नाही. म्हणून म्हटलं, संन्यासस्तु महाबाहो दुःख मातु मयोगतः. म्हणून चित्तशुद्धी करणारं जे निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान, ते न करता हट्टाने कर्मसन्यास केला तर मग दुःख प्राप्त होईल. हट्टाने करायचं नाही. आणि तो कर्मसन्यासही सहज घडला पाहिजे. कर्मसन्यासाचा अर्थ कर्माच्या फलाचा त्याग, बळजबरीनं नाही. बळजबरीने केलं की पुन्हा तिथंच येतं कधीतरी, असं नक्की तिथं थांबत नाही. म्हणून कळून करावं आणि निष्काम करावं. हट्ट नको आहे तिथं. मग हट्टाने केलं की दुःख प्राप्त होतं, सहजगत्या घडलं की दुःख प्राप्त होतं. आणि कळून घडावं पुन्हा, म्हणजे दुःख प्राप्त होतं. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न आचिरेण अधिगच्छति. अर्थात निष्काम कर्म योगयुक्त जो होतो, म्हणजे जो निष्काम कर्म करतो असल्याचा अर्थ, बस तो कर्मसन्यास करणाराच आहे. निष्काम कर्म म्हणजे फलाच्या इच्छेचा किंवा फलाचा त्याग. मग संन्यासाचा अर्थ काय होतो? कर्मसन्यास म्हणजे त्याचा अर्थ तोच, फलाच्या इच्छेचा त्याग, फलाचा त्याग. दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग असे जे करणारी, निष्काम कर्म करणारी जे आहेत, मुनी म्हटलं या ठिकाणी, मुनीर ब्रह्म, त्या मुनींना सहजच
आणि लवकरात लवकर परब्रह्माची प्राप्ती होते. मुनी म्हणे, मुनी कोणाला म्हणतो आपण? मुनी शब्दाचा अर्थ काय होतो? मुनी म्हणजे मनन करणारा तो मुनी. ऋषीमुनी, ऋषीमुनी जरी म्हटलं तरी मनन करणारा तो मुनी. मनन करणारा तो, जसं भक्ती करणारा तो भक्त, योग करणारा योगी, कर्म करणारा कर्मठ. त्याप्रमाणे याला मुनी का म्हणतात? तर तो नित्य मननामध्येच असतो. मनन म्हणजे कशाचंही नाही, स्वरूपाचं म्हणा किंवा भगवंताचं म्हणा, दोन्ही एकच आहे. त्याला मनन म्हणतात. आणि मनन करणारा तो मुनी. कोणी असो तो दाढी जाटा वाढलेला, भगवे कपडे घातले, राग लावले नाही, तो कोणी. तुम्ही जर मनन करत असाल एक तत्वाचं तर तुम्ही मुनीच आहात. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. आता ही निष्काम कर्मयोग म्हणा की ज्ञान सांख्य म्हणा की कर्मसन्यास म्हणा, काही म्हणा, ही एक युक्ती आहे. स्वस्वरूपापर्यंत जाण्याची म्हणा, मोक्षापर्यंत जाण्याची म्हणा, परमात्म्यापर्यंत जाण्याची म्हणा, युक्ती आहे ती. निष्काम कर्म करणं, कर्मफलाचा त्याग करणं त्यालाच म्हणतात. आणि ज्ञान हे युक्ती आहे. युक्तिपंथे जो जाय असं म्हटलेलं आहे का? युक्तिपंथी अनेक प्रमाण आहेत त्याचे. युक्तीच्या मार्गाने जो जातो त्याला लवकर प्राप्त होतो. चढे मोक्ष पर्वत. मोक्ष पर्वत त्याला उपमा दिली की मोक्ष फार उंच आहे ना, सहजासहजी मोक्ष मिळत नाही. मोक्ष मिळण्याकरता या मार्गाने जावं लागतं. एक तर निष्काम कर्म, फलाची इच्छा न करता, आणि दुसरं ज्ञान. मग आता कर्माच्या फलाची इच्छा न करणं हेही अवघडच आहे. जीवाला तर वळण पडलेलं आहे. फलाच्या इच्छेशिवाय ते कर्म करत नाही. अज्ञानाचा तर पत्ताच नाही. ज्ञानाचा अभ्यास अवघड म्हणतात. अवघड नाही, करणाऱ्याला काहीच अवघड नाही, आणि न करणाऱ्याला सर्व अवघड आहे. कळलं का तुम्हाला? करणाऱ्याला काहीच अवघड नाही, न करणाऱ्याला सगळेच अवघड आहे. करायचंच नाही मग अवघड राहणारच. आणि करणारा जो आहे तो त्याला नक्कीच प्राप्त होतो. म्हणून म्हटलं या जो युक्तिपंथे पार्था, या मार्गाने जो जातो, या युक्तीचा जो वापर करतो, चढे मोक्ष पर्वता, तो नक्कीच मोक्षरूपी पर्वतावर गेल्याशिवाय, म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेतल्याशिवाय राहत नाही. मग आता मोक्ष मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, भगवान, हे तिन्ही काय आहेत? हे सुखस्वरूप आहे. म्हणून महासुख त्याला म्हटलेलं आहे. गौण सुखही नाही, महासुखच आहे. गौण सुख नाहीच आहे. संसारातलं सुख गौण आहे का? अरे सुखच नाही ते गौण कसं झालं? काय संसारात सुख आहे का? नाही, संसारातलं सुख गौण आहे.
घेऊन अरे नाहीच म्हण. संसारामध्ये सुख हा प्रकार आणि परमार्थामध्ये दुःख हा प्रकार नाही. म्हणजे कळणाऱ्याला कळतं, ते सर्वांना कळत नाही. सर्व बिचारे आपल्या संसारात सुख आहे म्हणून 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 पळत राहतात, पळून 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 थकून जातात. थकून गेले की जय जय राम असा प्रकार होतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेठीला जीव माझा. म्हणून जो युक्तिपंथी पार्था, युक्ती या मार्गाने जो जातो, काय डोकं पाहिजे ना, डोकं चालवलं तर बरोबर जमतं. ते कुठं काय करावं हे त्याला सुद्धा डोकंच आहे. म्हणून परमार्थामध्ये संसारामध्ये हरकत नाही, बंधन नाही त्याला. संसारात म्हणजे बद्धता असते काय नाही, परमार्थात मुक्ती आहे का नाही, दोन्ही एकच आहेत. काय संसार अवघाची संसार केला ब्रह्म किंवा झाला ब्रह्मरूप. संसार ब्रह्मरूपच आहे, पण आम्हाला ब्रह्मरूप दिसत नाही. संसार या दृष्टीनं पाहतो म्हणून कळत नाही. संसार म्हणजे काय आहे, ब्रह्मच आहे. पण कळलं तर जिकडे पाहावे तिकडे बाई आणि हरी वाचुनी दुजे नाही, परमात्माच आहे. पण कळत नाही ना, म्हणून म्हटलं जो युक्तिपंथी पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. तो खरोखरच तो महासुख प्राप्त करून घे. आणि महासुख मिळाले की संपलंच. म्हणजे परमात्मा कळाला. प्राप्त होणं म्हणजे कळणं. प्राप्त होणं म्हणजे येत नाही, तो आपल्या जवळ भेटत नाही. भेटेलही, सगुण भक्तीने भेटत नाही का तो. निर्गुण भक्तीनं अनुभव येतो आणि सगुण भक्तीने दिसतो. आहे निर्गुणच तो, असं काही प्रश्न नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. मग सगुणच तुम्ही सांगताय हो. आणिला हे रूपा बळे करुणी खळे हरिदासी. भक्तांनी हट्ट घेतला तेव्हा. निर्गुण सर्वांना कळत नाही हो. सर्वांना कळण्याकरता तुम्ही रूपाला या. म्हणून भगवान आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला स्वप. निर्गुणाला रूपही नाही, नावही नाही. सगुणाला रूप आहे आणि नाव आहे. आला नावा रूपा आणि म्हणून तुका म्हणे झाला सोपा. तुकोबर आहे म्हणतात. नाव रूपाला आल्यामुळे सर्व आबाल वृद्ध लहान थोर या सर्वांना तो कसा झाला, सोपा सोपा झाला. नाही तर निर्गुणाचं काय भजन करणार तू, आणि त्याचं कधी अनुभूती येणार, अवघड येते. निर्गुणाचा अनुभव येईपर्यंत तेवढा अभ्यासच लागतो. तो अभ्यासाशिवाय नाही काय. सहज निर्गुण कळतं काय नाही कळत. अभ्यास आहे पे समर्थ होस मत कर्म परमो हो. म्हणून अभ्यासाने ते कळतं. सहज कळत हो नाही लक्षात. म्हणून म्हटलं महासुख म्हणजे परमात्मा. कारण तो सुखाचा सागर आहे, सुखरूप आहे, सुखच आहे ना. परमात्मा म्हणजे सुखच आहे, दुसरी गोष्ट नाही. म्हणून म्हटलं तो महासुखाचा निमथा वहिला पावे.
येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाचे गा हव्यासी पडे, परी प्राप्ती कही न घडे संन्यासाची. एरा योग स्थिती जया सांडे, अर्थात योग स्थिती. बरं, योग का धर्मात आपण तो कुठपर्यंत असतो? योग हा कुठपर्यंत करायचा असतो, नंतर तो टाकून द्यायचा असतो आणि हा मार्ग पत्करायचा असतो. योगाने काय होतं? योगाने काय होतं? रामदेव बाबा म्हणतात तसं अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका वगैरे वगैरे, त्याने रोग जातात म्हणे. काय? पण ते सातत्य लागतं, सातत्याने ते करावं लागतं. तो योग का? मग योग कोणता सांगितलं त्याने? येरा योग स्थिती जया सांडे. मग योग हाच आहे, पण योग टाकावा केव्हा? जशी गाडी एकदा पोहोचली की ते आपल्या आश्रमात नाही नेता येत तिला, ती तिथंच टाकून द्यावं लागतं. पण गाडी कुठपर्यंत आहे? साध्याची प्राप्ती होईपर्यंत, ठिकाणाला जाऊच तर. मग पुन्हा तिचा विचार निघतानीच येतो डोक्यात, पुन्हा येत. तसं योगस्थिती कुठपर्यंत? योगश्चित्तवृत्ती निरोधक. उगी तेच करत बसल्याने परमार्थ होत नाही. मग योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाचे उपाधी दंभ धर्म. योग करावा, पण तो साध्य प्राप्त होईपर्यंत. मग योग स्थिती जई सांडे जया. केव्हा? योग साधल्यावर. योग साधला म्हणजे काय झालं? चित्त शुद्ध झालं. योग चित्तवृत्ती निरोधका. चित्त कंट्रोलमध्ये आलं की योग सोडायचा मग, आणि हेच तत्व धारण करायचं आणि करायचा परमार्थ. तिथपर्यंतच आहे. चित्त सारखं फिरत राहत आणि मनोवृत्ती, मग ते स्थिर होईपर्यंत योग आहे. स्थिर झालं की संपलं, मग ते टाकून द्यायचं, बरोबर नाही न्यायचं. स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्य झाला, जेवण झालं, आणि पुन्हा लाटून पोळपाट आणि पिठाचं पिशवीत भरलं, कोण झालं म्हणजे बरोबर घेऊन, बरोबर नाही जसं काय. तृप्ती झाली या जैशी, साधने सरती अपयशी. एकदा तृप्ती झाली की साधनं संपले. तसं योग हा चित्तशुद्धीपर्यंतच आहे. चित्तशुद्धी झाली की त्यात अडकून बसायचं नाही, त्याचा त्याग करायचा, आणि जिथं आपली चित्तवृत्ती एकरूप झाली ते करायचं. तया तो वायाची गा हव्यासी पडे. म्हणून म्हणलं की उगीच चित्तशुद्धी न होता उगीच हा विचाराने ते करत राहते. कर्मयोग टाकला, टाकून दिला असेल तर तो संन्यासाचा हव्यास व्यर्थ झाला. कर्मयोग टाकायचं नाही. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म करायचं. तुम्ही जरी म्हटलं टाकायचं तरी टाकता येत. काय काय टाकाल तुम्ही? डोळे लावून बसा, कानात गोळे घालून बसा, तोंडाला मुक्स घालून बसा, काय कराल? काय ते होतच राहणार आहे. कर्मसन्यास, कर्माच्या फलाची इच्छा करून कर्म होतच राहणार आहे. कळलं? परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. आणि म्हणून उगीच हव्यास, काय संन्यासाचा हव्यास, काही संन्यास कळतच नाही. संन्यास त्याला म्हणतो आम्ही ज्याने भगवे कपडे घातले,
नाही का, दंडा हातात घेतला, कमंडलू घेतलं, भस्म लावलं, क्लिअर संन्यासी. तर संन्यासाची बी टिंगल केली. कोणी केली? तुकोबरायाने. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे आडनावाचा काय पाड. जर चित्त शुद्ध झालं नसेल, चित्तवृत्ती एका ठिकाणी लागत नसेल, भगवत चिंतन भगवत भक्ती नसेल, तर तो संन्यास होत नाही आहे. लक्षात, सगळं व्यर्थ आहे. काय? म्हणून म्हटलं योग याग विधी येणे नोहेश, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणून इथं सांगितलं एरा योग स्थिती जया सांडे. योग करायचं आवश्यक, पण तिथपर्यंतच. मग तुम्ही जर कोणी योगा करत असाल तर सोडून द्यायचं नाही, करत राहायचं. काय करत राहायचं? आपण जे हातपाय हलवणं आहे, त्याचा जो व्यायाम आहे तो शरीराकरता तो करायचाच, तो सोडायचा नाही. पण चित्तशुद्धी करता जो योग केला जातो, तो चित्तशुद्ध झाल्यावर टाकून द्यायचा. योगा जो आपण व्यायाम करतो तो टाकायचं नाही. टाकलं की बसलेच तुम्ही जागेवर. लक्षात ठेवा, ते टाकायचं नाही, ते करत राहायचं. त्या नियमाने रोज 1 तासभर तरी करायचंच. त्याच्यात बसायचं नाही, त्याच्यात तो मनाला छंद लावून घ्यायचा नाही, पण रोज तेवढं तरी करणं आवश्यक. म्हणजे भूक लागेल, जेवण जाईल, आळस जाईल, हुशारी वाटेल, तरतरी वाटेल, ते करणं गरजेचं आहे. पण चित्तशुद्धी करता जो योग आहे तो मात्र चित्तशुद्ध झालं की जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे. ते झालं तरी तो करत राहते, करत राहते, करत राहते. मग वो भी गया आणि हे भी गया. देवना संसार आणि तुका दोहीकडे चोर, असं होईल. परी प्राप्ती काही न घडे संन्यासाची. म्हणून संन्यासाच्या हव्यासात जर पडला तर ते व्यर्थ जातं. व्यर्थ जातं. त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती नाही. आणि संन्यास त्याला कळलाच, हो, संन्यास कळलाच नाही. लक्षात ठेवा. एकाने संन्यास घेतला, दंडी संन्यासाला काही घ्यायचं नसतं. जर पैशाला कधी चुकून नकळत स्पर्श झाला तर 3 दिवस त्याला अन्न पाणी घ्यायचं नाही, प्रायश्चित्त करायचं. स्पर्श संन्यास घेतला, बाहेरच राहते. घरी संन्यास म्हणजे घरी जायचं नाही. दंड तुम्हाला मी नाव नाही सांगतो कोणाचं, मला काय करायचं. पण जे दक्षिणा देतात कुणालाही देतात, ती गपचूप अशी बायका पोराला पाठवून द्यायची. आणि संन्यास, संन्यास मग बायको नाही, पोरं नाही, घर नाही, काही दार नाही, काहीच नाही. मग त्याने क्षेत्रातच राहावं नाही. 2 प्रकार संन्यास, 2-3 प्रकार आहेत का. एक तीर्थ संन्यासी आहे, कुटीच्यात संन्यासी आहे, आणि एक फिरता. त्याने थांबायचंच नाही, सारखं फिरत राहायचं. एकाने फक्त झोपडीतच राहायचं आणि एकाने तीर्थातच राहायचं. 3 प्रकार संन्यास. बाकीचं घरदार बायका पोर, मग कसं संन्यास? मग ढोंग आहे, ते दांभिकपण आहे. म्हणून संन्यास सुद्धा कळावा. इथं काय म्हणत त्यांनी की परिप्राप्ती न घडे संन्यासाची. ऊपर ऊपर तो खूब बने, अंदर के राम जाने. संन्यास घडत वो नहीं है. योग युक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय सर्वभूतात्म भूतात्मा
कुर्वन्नपि न लिप्यते। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया निष्काम कर्माचं अनुष्ठान करणारा जो आहे तो चित्त शुद्ध झालेलाच आहे. चित्त शुद्ध झाल्याशिवाय निष्काम कर्माचं अनुष्ठान घडत. विजित आत्मा त्याला विजय मिळाला, चित्त शुद्ध झाले. त्याच जितेंद्रिय हे घडल्याशिवाय कुठं चित्त शुद्ध होतं काय? इंद्रिय मोक्षण चित्त शुद्ध कसं होईल? त्याच्यावर विजय कंट्रोल केलंच पाहिजे तरच चित्त शुद्ध होईल. सर्व भूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आणि सर्व प्राणी मात्र जे आहेत, भूत भूत म्हटले ना, भूत म्हणजे सर्व प्राणी मात्र, त्या प्राणी मात्राचा आत्मा, सर्वांचा आत्मा हा परमात्मा स्वरूपच आहे. नाही, सर्व परमात्मा स्वरूपच आहे, ही अनुभूती आली पाहिजे. भेद गेला पाहिजे. संन्यास म्हणजे काय? काहीतरी संन्यासाचं ढोंग करायचं नाही. ही अभेद स्थिती प्राप्त होणं, सर्व ठिकाणी परमात्मा तत्वाची अनुभूती येणं, काय त्याला संन्यास असं म्हटलेलं आहे. लक्षात, त्याला काय म्हणतात? संन्यास. तेव्हा भगवान शंकराचार्याचा संन्यास बघ कसा आहे. चरित्र हे त्यांचं वाचा फार सुंदर आहे. भगवान शंकराचार्याचा संन्यास कसा, ते संन्यासी कसे होते, ते काय करत होते, त्यांचा आचार विचार कसा होता, हे त्यांच्या चरित्रात फार सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हटलं विजित आत्मा. चित्त शुद्ध झालं की उगीच होत नाही. त्याच्याकरता देह इंद्रियाला विजय त्याच्यावर मिळवला पाहिजे. देहावर पण इंद्रियावर पण काय ज्याने जिंकले, विजित आत्मा ज्याने देह इंद्रियावर विजय मिळवला. देह इंद्रियाच्या अधीन नाही, ते आपल्या अधीन. विजित आत्मा. जितेंद्रिया म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियावर कंट्रोल मिळवलं, कंट्रोल केलं, शरीरावर कंट्रोल केलं. सर्व भूतात्मा भूतात्मा आणि सर्व व्यापक परमात्मा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जो परमात्मा आहे तो परमात्मा स्वरूप झालेला आहे. परमात्मा स्वरूप आहे. मग जो परमात्मा स्वरूप झाला त्याला काय काय दिसत? काही दिसणार नाही त्याला. सर्व ठिकाणी काय दिसेल? एक परमात्मा. बाकी काही दिसणार हो नाहीये. लक्षात. म्हणून सर्व भूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. मग त्याने कर्म केलं तरी न लिप्यते. तो कर्माने कुठल्याही प्रकारे लिप्त होत नाही. तो काही कर्म काय सकाळ मारून करेन काय? ज्याला कळलं ज्ञान झालं तो नाही. लक्षात. पुन्हा तो कर्मामध्ये लिप्त होत नाही आहे. कर्मामध्ये गुंतल्या जात नाहीये. लक्षात. जेणे भ्रांतीपासून हिरतले. फार सुंदर सांगतात. गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवोनिया. जेणे भ्रांतीपासून हिरतले. ज्या पुरुषाने आपलं मन भ्रमापासून हिरावून घेतलं, म्हणजे भ्रम गेला त्याचा, भ्रमापासून हिरावून घेतलं म्हणजे भ्रम संपला. कशाने संपला?
गुरुवाक्ये मन धुतले. सद्गुरूचं जे बोधामृत आहे त्या बोधामृताने ज्याने मन धुतलं म्हणजे मनाच्या ठिकाणी असणार मलविक्षेप आवरण दोष ते दोष त्यांनी घालवले. शुद्ध मन झालं. मग शुद्ध झाल्यावर काय केलं त्यांनी? मग आत्मस्वरूपी घातले रोवणिया. मग त्याला खड्डा खोदला आणि त्यात त्याला पुरलं त्या मनाला रोवणी घातलं. असं आहे का? आत्मस्वरूपी घातले रोवणिया याचा अर्थ असा की त्याला अपरोक्ष अनुभव आला. अपरोक्ष अनुभव आला की पुन्हा सगळं संपलं. तो आत्मस्वरूपच झाला आणि आत्मस्वरूप झाला की परमार्थाची परमसीमा आहे. मर्यादा संपली, परमार्थ संपला तिथपर्यंत म्हणून परमार्थाला मर्यादा आहे. संसाराला मर्यादाच नाही. परमार्थ केव्हा संपेल? स्वस्वरूपाची म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाली, परमात्मा यथार्थ कळला की परमार्थ संपला. तर संसार केव्हा संपेल बरं? काय झाल्यावर संपेल? संपतच नाही. तो आपल्याला संपवतो. तो कधी संपत नाहीये. आत्मस्वरूपी घातले रोवणिया म्हणजे आत्मस्वरूपाचा त्याला यथार्थ अनुभव आला. यथार्थ अनुभव आला की मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती रासुनी कैसी निवृत्तीशी अशी स्थिती प्राप्त. असं भगवान अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडलिक वरदा. आता सीताराम हनुमान